राम राम भावना, तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. आजचा व्लॉग डायरेक्ट संध्याकाळी सुरू केला, कारण आज आपण गैनाथ गडावरती आलेलो आहे आणि मागे इकडं कीर्तन चालू आहे. त्या महाराजांचं नाव मी तुम्हाला एक जेवण झाल्यावरती सांगतो. मी जेवायला मागे कीर्तन चालू आहे ना, आपण इथं जेवायला आलेलो आहेत. हे हा जेवणाचा मंडप आहे, हा जेवणाचा मंडप आहे आणि हा कीर्तनाचा मंडप आहे पुढं. तर पुण्यातिथे भगवान वामन भाऊंची पुण्यातिथे आपण गैनाथ गडावरती 2 दिवसांनी आहे. किती 10 तारखेला तर यांनी सांगितले 10 तारखेला आहे. आपण इथं आलो आणि आता 10 तारखेला आपण येणार आहेत वापस. उद्या पण येऊ. बाकी आता काय जेवण आहे पाहू. आता समोर पंक्ती आहेत. समोर पंक्ती आहेत. मी एकच शब्द भरपूर वेळेस बोलतो. तर आपण जेवायला बसलोय आणि जेवायला इथं आमटी चपाती भात जेवण संपवले आणि मग सविस्तर सांगतो याला. बाकी आता करू जेवण. आपण जेवण वगैरे केलं आणि हा यज्ञ मंडप आहे. समोर लाईट्स कमी करतो. हा यज्ञ मंडप आहे. बाकी समोर कीर्तन चालू आहे. आपण जेवण वगैरे केलं. हा पूर्ण कीर्तनाचा मंडप आहे. आता आपण तिथनं वामन भाऊच्या दर्शनाला चाललो. मंदिरामध्ये चाललो दर्शन करायसाठी. बाकी आपण जाऊ समोर मंदिर. मी समोर श्री क्षेत्र गहिनीनाथ गड. तर आता जाऊ. प्रसन्न वाटतं इथे. मागे सप्ताह चालू आहे. अमृत म्हणजे महाराजांचं कीर्तन चालू आहे. त्यांचं नाव अमृत महाराज जोशी. खूप भारी कीर्तन करतात. आता जाऊ आपण दर्शन घेऊ आणि भेटू तुम्हाला. बाकी आपण आतमध्ये आलोत. फिरायला समोर मंदिर. समोर मंदिर आहे वामन भाऊंचं. हे जे मंदिर आहे ते वामन भाऊंचं मंदिर आहे. बाकी आपण पाहू अजून. लाइटिंग वगैरे भरपूर आहे. बाकी समोर गर्दी पाहू शकता. समोरून बाबा आलेत. विठ्ठल महाराज. चला 1 मिनिट. चला बाकी आपण विठ्ठल महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आता आपण आपल्याला इथनं बाहेर जायचं. इथनं लेफ्ट. बाबांचं दर्शन आपलं झालं ना. आपल्याला घ्यायचं होतं आणि झालं आपलं दर्शन. बाकी आता आतमधून आलोत बाहेर. इथनं समोरून बाहेर आलोत. आता आपण इकडे चाललोत. इकडं म्हणजे आपल्या चपला आहे तिथे. तर आता चपला घेऊत ना. इथनं एंट्री आतमध्ये. 200 रुपयाला धन्यवाद. चला या ठिकाणी देणगी स्वीकारली. चपलासाठी अशी कशा शोधा चपला. आपल्याला आपल्या चपला भेटल्या. या चपला आपल्या याला पण भेटल्या. आता जाऊ.
आता आपल्याला घरी जायचं दुकानं वगैरे चालू आहेत. तर पुण्यात येथील नरेंद्र मोदी येणार आहेत, देवेंद्र फडणवीस पण येणार आहेत आणि अमित शहा हे ते पण येणार आहेत. पण आता नरेंद्र मोदी येणार आहेत की नाही एवढं आपल्याला फिक्स माहीत नाही, पण बाबा म्हणले होते येणार आहेत म्हणून. बाकी कीर्तन संपलं, आता जाऊ पलीकडे. आपण टेम्पोमध्ये आलो, आपल्या टेम्पोमध्ये जागा भरायची, तर आता जाऊ. पोरं माझ्या तोंडाकडे पाहते. कीर्तनाचा मंडप समोर. बाकी आपण टेम्पोमध्ये आलेलो, तुम्हाला म्हणलो टेम्पोमध्ये जागा धरायची आपल्याला. सगळे हा ना. आता माझ्यासोबत मुलगा होता, तो तुम्हाला सांगत माझ्या तोंडाकडे पाहत होते की नाही, पाहत होते की नाही. तर आता जाऊ. कीर्तन वगैरे संपले. अमृत महाराज जोशींचं कीर्तन होतं, एकदम भारी कीर्तन करतात ते. आता बापरे, आता बघा तुम्ही इथून पुढून टॅक्सी आलेली. भाऊ अंगा काय मग काही नाही, आपला टेम्पो पहा आणि चढा. चला चढा चढा. चला आपण मंडपामध्ये आलो. हे महाराज आहेत, अमृत महाराज जोशी. एकदम भारी कीर्तन करतात. याच्या आधी पण मी त्यांचे कीर्तन ऐकलेले आहेत. बाकी मध्ये पूर्ण भरलेले आहेत. बाकी काही माणसं आहे ना जेवण करतात, कीर्तन चालू असताना जेवण करतात. कीर्तन चालू झालं की जेवण बंद करायला पाहिजे. कीर्तन संपल्यावरती जेवण चालू केलं की मग बरोबर राहतं. लोक पूर्ण लोक कीर्तनाला येतात. बाकी समोर कीर्तन चालू आहे. बाबा तिथून येऊन इथं बसलेले, विठ्ठल बाबा. इथं समोर जातो, समोर वापस मागे दाखवतो कसं दिसतं. तिथून असं दिसतं. आणि कीर्तन चालू आहे ते इथे. आता आपण जाऊ समोर तिथं. समोर महाराज कीर्तन करतायत. इथं समोर अशी गर्दी, तसे कॅमेरा वगैरे लावलेले तिथं. एक जण इथनं काढत होता, इथनं. बाकी इथं समोर लावलेले. आता अभंग सुरू झालाय. विनेकरी मंडप. एवढे माणसं बसलेले आहेत. बाकी याच्या पलीकडे पण आहेत माणसं. आता अभंग घेतला होता यांनी. कुंडली पत्रिका चॉईस करून बोलवता येते. पुराणात भागवतात लागतो. निवृत्ती परिचार सर्वा गोपाळ पूजी दिनकाळ आत्माराम. कीर्तन वगैरे संपलं. आता इथं सर्व माणसं गेले. आता आपला पिकअप हा राहिला. वरती जाऊ आपण.
ही पायरी म्हणजे शिडीने चढू जाऊ वरती. आता आपण टेम्पोवरती चढलो, तिथं वरती आलो. बाकी समोर जेवणाचं मंडप आहे. हे इथं कीर्तन होतं आणि हा झेंडा जिथं स्थापन केला तिथंच इथं समोर कंपाऊंड केलंय आणि त्याच्या आतमध्ये भाऊंची रांगोळी काढली. पूर्ण भाऊंचं चित्र रेखाटलंय ते रांगोळीने. बाकी आता आपण जाऊ घरी. वरती याला फुगा पण लावला एक. जाऊ आता थंडी वाजते. आपण आत्ताच घरी पोहोचलो. आता आपण झोपू आणि भेटू तुम्हाला उद्याच्या एक नवीन ब्लॉगवरती. जय शंभू.